नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नुकसान भरपाई तात्काळ मिळणार असे नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी असा सुद्धा उल्लेख या बैठकी दरम्यान करण्यात आलेला आहे। पुढे व्यवस्थित प्रत्येक शेतकऱ्यांनी माहिती समजून घ्या, तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीची वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। आता पुढे बघा, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 100 दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत घेतला आहे। आता ही जी माहिती आहे ही माहिती समजून घ्या। या ठिकाणी पूर्ण उल्लेख करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडतात। यातून सावरण्यासाठी शासन मदत जाहीर करते। शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना तातडीने मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे ई-KYC प्रक्रिया तातडीने करून त्यांना थेट मदत दिली जावी। ई-पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी प्रभावीपणे करावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता जे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत इथून पुढे दिली जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद।